प्रसाद देतो पंढरीनाथ तोच पांडुरंगाने चंद्रभागेच्या तटावरती केला. तो काल अतिशय दुर्लभ असणारा काल या कुंडीमध्ये होतोय. अतिशय गोड असणारा कालाच्या त्या ठिकाणी आपण काय केले, सगळ्यांनी श्रवण केले. ज्ञानेश्वर उत्सव आपण 7 दिवस त्या ठिकाणी श्रीराम कथा श्रवण केली आणि कथेची सांगता म्हणून आज रामनवमीच्या दिवशी काल्यानंतर आता अनेक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत. आता आपला सभा मंडप दिलेलं आहे, त्याचं लोकार्पणही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि काय करणार, कार्यक्रम समाप्तीकडे नेणार आहोत. काय राम प्रभू करता होता, भगवान परमात्मा आपल्या भक्ता करता होता, भगवान परमात्मा प्रगट कशा होत आहे आणि दुर्जनाचा संहार करता होत आहे. नम्रपणे आणि सांगतो. आणि रमेशराव आणि मला वाटतं वाडेकर सर हे आता म्हणाल की याची उंची वाढल्यामुळं असं झालं. उंची वाढल्यामुळं तालुक्याचा क्रमांक 1चा सभागृह, उंची वाढल्यामुळं असं कुठंच सभागृह अख्ख्या तालुक्यात आता क्रमांक 1चं सभामंडळ पंचांतर तुम्ही कोंडी चालता, नाहीतर बाकीकडे तुम्हाला सांगतो असे काही सभामंडप बाजूला ठेवतात. एक गाव आहे, नाव घेणार नाही, उगाच नाव ठेवल्याचा प्रकार होतो. गावाने वर्गणी करून 2 कोटीचा सभामंडप आणलं, त्या गावाची गाव नाही वाढली, त्या गावाची एवढी ताकद बी नाही, सरकारची कुठली मदत घेतली नाही, प्रचंड वर्गणी केली, असा सभामंडप बांधण्याचा प्रयत्न केला केवढ आणि दुपारात अंधार पडतोय अशी परिस्थिती. पण काय उपयोग आहे तर, आणि इथे जे आहे आज प्रोग्राम चंद्राचा नवमीचा या ठिकाणी कार्यक्रम आपण करतोय आणि आज आपल्या इथे आनंदात
मला आनंद आहे कारण मंदिराच्या भूमिपूजनाला मी होतो, सभामंडपाच्या भूमिपूजनाला होतो आणि आज लोकार्पण सोहळ्याला सुद्धा जो महाराजांच्या हस्ते झाला त्यालाही उपस्थित राहता आले आणि एवढं सुंदर काम तुम्ही केलंय. आता थोडीशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, पण थोडे नाही, 20-25 लाख रुपये द्यावेच लागतील. कोणी पैसे देऊन मागत नाही, तर हे टाळ मृदुंग इतर साहित्य त्या ठिकाणी ठेवता आलं पाहिजे. आणि जर महाराज वगैरे आले कोणी कीर्तनाला म्हणा, पुढची सेवा म्हणा, तर त्यावेळेस त्यांना व्यवस्थितरित्या राहण्याची सोय त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची मागणी तुम्ही केली. तर ते जून महिन्याच्या मध्ये कशा पद्धतीने त्याला पैसे देता येतील ते आपण लवकरात लवकर पैसे देऊ. आणि माझ्या स्वतःच्या आणि आता हे आपला पठ्या बाळका आमच्या मित्राचा चिरंजीव यांनी म्हटलं की एक अभ्यासिका आपल्या गावामध्ये कारण आहे ना, जागा दुसरीकडं, हा जागा जरा व्यवस्थित कुठेतरी फायनल इकडे करा, नाही तर मग तिकडचा सभा मंडळ त्याच्या पलीकडं तिथं डिस्टर्बन्स होणार नाही. कारण आपल्याच गावातले 25 मुलं अभ्यासासाठी नगरला जातात, त्यांची राहायची सोय नाही, तिकडनं परत येण्याची, जायचं यायचं. आणि जर 25 मुलं आता अभ्यास करत असतील, त्यात मुलींची जर इच्छा झाली मला अभ्यास करायचा, तर मग मुलींना मात्र बाहेर पाठवणं थोडंसं नातेवाईक वगैरे नसतं तर अडचणीचं ठरतं. म्हणून मुली सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आपण अध्यात्माकडे 100% वळलंच पाहिजे, या क्षेत्रातही लक्ष दिलं पाहिजे आणि गुणवत्तेच्या सुद्धा क्षेत्रामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि जर एक सुंदर जागा तुम्ही इथं उपलब्ध करून दिली तर या पंचक्रोशीतल्या सेंटर प्लेस म्हणून आपण इथं अतिशय सुंदर AC करा तर AC पण करून लावू अशा पद्धतीची एक सुंदर अभ्यासिका आपण इथं कुंडीला बांधून देऊ. तुम्ही त्याचे अंदाजपत्रक तयार करा, फक्त त्याला पैसे कुठं आणायचे ते मी बघतो आणि अमोल कापकेरांचंही सहकार्य घेऊ. चांगलं काम होईल. आणि आज रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी एक आनंदाची बाब आपल्याला सांगतो. आम्ही मच्छिंद्रनाथ गडाचा विश्वस्त असल्यामुळं आम्ही आज ग्रामसभा घेतली, आमच्या विश्वस्त मंडळाची बैठक घेतली आणि पुढील वर्षापासून ते संध्याकाळी दिवस मावळल्याच्या नंतर मळी काढण्याचा आणि पाणी टाकण्याचा जो कार्यक्रम होता तो दुपारी 12च्या आरतीच्या नंतर लगेच सुरू करणार आहोत आणि मळी काढणं 1 वाजेपर्यंत संपेल. 1 वाजता गंगेवरून आणलेलं पाणी टाकण्याचा कार्यक्रम सुरू होईल, सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपेल. नंतर 1 तासामध्ये मूर्तीची म्हणजे समाधी साफसफाई करून संध्याकाळी 6 वाजता दिवस मावळल्याच्या नंतर 6-6:15